व्हिसाची मुदत संपूनही भारतात बेकायदेशीर वास्तव्य केलेल्या कांगो इथल्या नागरिकाला कोल्हापूर पोलिसांनी जिल्ह्यासह भारतातून हद्दपार केलं। डेलिन कॅटशोको थिबामफुमू असं त्याचं नाव असून तो हातकणंगले इथं आढळून आला होता। त्याला त्याच्या कांगो या मूळ देशात रवाना करण्यात आले। परदेशातून कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या परदेशी नागरिकांची नोंदणी पोलीस अधीक्षक कार्यालयातील परदेशी नागरिक नोंदणी शाखेकडे केली जाते। आज हातकणंगले इथल्या एका शिक्षण संस्थेमध्ये कांगो या देशातील एक नागरिक बेकायदेशीररित्या आला होता। याबाबतची माहिती या नोंदणी शाखेला मिळाली होती। त्यानुसार या नोंदणी शाखेसह हातकणंगले पोलिसांनी मूळचा कांगो देशातील आणि व्हिसाची मुदत संपूनही सध्या भारतात बेकायदेशीर वास्तव्य केलेल्या डेलिन कॅटशोको थिबामफुमू याला ताब्यात घेतलं। त्याची सखोल चौकशी केली असता त्याच्यावर बेंगलोर इथं बेकायदेशीर वास्तव्य केल्याचा गुन्हा दाखल असल्याचं निष्पन्न झालं। त्यानुसार त्याला न्यायालयात हजर करून त्याच्या हद्दपारीचा आदेश मिळाल्यानं त्याला बेंगलोर ते मुंबई आणि मुंबईतून विमानातून त्याच्या मूळ कांगो या देशात पाठवून भारतातून हद्दपार करण्यात आलं।